आदरणीय रेणुका इथं आगमन अगदी कोकणी पद्धतीनं वाजत गाजत आलूबाजाच्या थाटामध्ये होत आहे. सर्वांचं आपण एकमेकाला समजावून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आताच काही क्षणात आपण धार्मिक विधीला सुरुवात करत आहोत. चिसोका रेणुका इथं धम्मपीठावरती आगमन होत आहे. आपल्या पायातील चपला बुटं ही खातीच आपण घ्यायचं, कारण इथे धार्मिक विधीचा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कुर्ले तालुका महाड जिल्हा रायगड, त्याचबरोबर बौद्धजन सेवा संघ मुंबई या संघाचे सभासद दिवंगत भद्रंग तुकाराम कासारे, त्याचबरोबर बौद्धजन सेवा संघ मुंबई आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कुर्ले याचे आमचे मार्गदर्शक प्रमुख सल्लागार माजी अध्यक्ष आमचे मामा आजचे कार्यमालक आदरणीय भीती कासारे यांची पुतणी आणि आमच्या मुंबई संघाचे तरुण तरुणकार कार्यकर्ते आदरणीय संजीव देऊ कासारे, अमोल जितेश बद्र कासारे, अक्षय आकाश सुधा कासारे यांची बहीण चिसोका रेणुका आणि सुकेश्वरी महिला मंडळ कुर्ले या महिला मंडळाच्या पदाधिकारी आमच्या मामी संगीता बजरंग कासारे यांच्या कन्या चिसोका रेणुका, हीचबरोबर बौद्धजन पंचायत समिती टाका क्रमांक 65 मौजगाव तळोशी तालुका महाड जिल्हा रायगड ह्या गावचे सभासद महादेवजी मोरे साहेब यांचे चिरंजीव कुमार तुषार, त्या दोन्ही नऊ दाम्पत्याचा आज या ठिकाणी आपल्या समवेत आपल्या साक्षीगंध मंगलपर्णी या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि दोन्ही नऊ दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी दोन्ही घरमालकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या हर्षामध्ये हर्षभेट होण्यासाठी आलेले सर्व गणगोत्र अध्यक्ष आणि वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मान्यवर आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या बौद्धजन सेवा संघ मुंबई या मुंबई संघाचे अध्यक्ष आदरणीय सदोजी जाधव साहेब, त्यांचे सचिव प्रमोदजी मोरे साहेब, आमचे सल्लागार आदरणीय रेटी कासारे, सकारामजी कासारे, भारतीय बौद्ध महासभा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्याने मला घडवलं, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे केंद्रीय शिक्षक माझे येवणे अरुणजी धोत्रे साहेब, त्याचबरोबर महाड तालुका पदाधिकारी आमचे काका चंद्रकांतजी शिर्के साहेब, बौद्धजन सेवा संघ मुंबई यांचे कोषाध्यक्ष संतोषजी कासारे साहेब आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे बौद्धजन पंचायत समितीचे निवडणूक अधिकारी आमचे मार्गदर्शक महाड तालुक्यामध्ये काम करत असताना आमचे मार्गदर्शक आदरणीय मिलिंदजी जाधव साहेब, मी त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील धम्मपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आवर्जून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला सूचना करत असतो की आपला कार्यक्रम हा आपलाच नसतो, बहुजन समाज आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. तसेच आज या ठिकाणी महाड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज या ठिकाणी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे त्या आमच्या मित्रांचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट सनीजी जाधव हे देखील आज योगायोगाने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदार भरतशेठजी गोगावले यांचे ते पर्सनल वकील आहेत, ते देखील या कार्यक्रमाचा औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच मंडळी, सर्व श्रद्धा संपन्न स्किल संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिका आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो, सर्वांना तसले सविने जयभीम करतो. आज या ठिकाणी अद्वैत कार्यक्रम हा कार्यक्रम होत असताना आपण बौद्ध धर्माच्या आले असून त्यांच्या तिथे पाहिजे आहोत आणि आपल्या कार्यक्रमामध्ये शांतता प्रस्थापित करणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आणि ते कर्तव्य आपण पार पाडावं अशी दृढ इच्छा धारण करू. आज या ठिकाणी दोन्ही संस्थेच्या नियमानुसार
कार्यक्रम छोटा असो मोठा असो सुखाचा असो दुःखाचा असो याची प्रचंड जबाबदारी आपण एका व्यक्तीकडे देत असतो आणि ती व्यक्ती देखील ती जबाबदारी प्रामुख्याने पाडत असते अध्यक्ष या रूपाने. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा सर्व विचारांचा आढावा घेऊन मी आमच्या बौद्धजन सेवा संघ मुंबई या मुंबई संघाचे अध्यक्ष आदरणीय माझे मित्र प्रगती जाधव साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण आजच्या कार्यक्रमाची जबाबदारी आता अध्यक्षस्थान स्वीकारावं. मी थोडीशी चुकी झाली क्षमस्व आहे. आजच्या या पवित्र आणि धार्मिक विधीचे विधी संकलन करणारे ते माझे धर्मबांधव आदरणीय संतोषजी सावरकर गुरुजी हे देखील प्रामुख्याने त्यांच्या गोडवाणीतून आता आपण धार्मिक विधीचा कार्यक्रम आपण ग्रहण करणार आहोत श्रवण करणार आहोत. मी विनंती करतो अध्यक्ष साहेबांना की आपण आपला अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. बौद्ध सेवा संघ मुंबई या संघाचे कार्यकारी मंडळी आणि विश्वदीप विकास मंच रजिस्टर मुंबई यांचे कार्यकारी मंडळी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कुर्ले या शाखेचे सचिव आयुष्यमान युवराज सुरेंद्र कांबळे यांनी की आदेश आल्याबद्दल त्यांना संपूर्ण आम्ही भावकीचा पाठिंबा आहे आणि प्रदोष जाधव यांनी आदेश स्वीकारावा. जय हिंद. जय भीम सर्वांना. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी बराचसा वेळ झालेला आहे. त्याबद्दल आमच्या दोन्ही शाखेच्या वतीनं पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी दिवंगत बजरंग तुकाराम कासारे आणि संगीता बजरंग कासारे यांची कन्या उपासिका रेणुका तसेच महादेव शांताराम मोरे आणि रेश्मा महादेव मोरे मुक्काम पोस्ट तळोशी तालुका महाड यांचा सुपुत्र उपासक तुषार या दोन नववधूवरांचा या ठिकाणी साक्षगंध विधी व मंगल परिणय साजरा होत आहे. तरी बंधुजनो आजच्या कार्यक्रमाला तळोशीकर भावकी तसेच आमचे बौद्धजन सेवा संघ कुर्ले मुंबई तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कुर्ले विश्वदीप विकास मंच रजिस्टर मुंबई सुकेशनी महिला मंडळ आझाद नवतरुण मित्र मंडळ यांचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे मार्गदर्शक आयुष्यमान यजमान देऊ तुकाराम कासारे या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तसेच आमच्या गावचे सरचिटणीस आणि तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी कासारे साहेब तसेच आमच्या बौद्धजन सेवा संघाचे सरचिटणीस प्रमोदजी गोरे साहेब खजिनदार संतोषजी कासारे साहेब उपाध्यक्ष गणेशजी कासारे साहेब प्रेमसिंग कासारे तसेच तरुणांचे आदरस्तंभ वैभवजी विष्णू कासारे साहेब तसेच बरेचशी मंडळी उपस्थित आहेत. सकाराम कासारे साहेब आमचे प्रमोदजी कासारे साहेब सर्व मंडळी उपस्थित आहेत. तरी बंधुजनो आजच्या कार्यक्रमाचे मला अध्यक्षस्थान दिलेले आहे ते मी स्वीकारित आहे आणि बौद्धाचार्य संतोष यशवंत सावरकर तसेच भीमरावजी सुरेंद्र कांबळे पुढील कार्यक्रमात सुरुवात करतील आणि सर्वांनी शांततेचे सहकार्य करायचे. तत्पूर्वी करार पत्रकाचे वाचन होईल. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आजच्या गोडसराचे जबाबदारी आता आदरणीय आमचे मित्र जाधव साहेब यांनी स्वीकारलेला आहे. मित्र हो बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजानुसार दोन्ही शाखा असतात त्या शाखेचे करारपत्र असतं ते करारपत्रातून मी वाचन करतो. तत्पूर्वी धर्मपीठावरचे आमचे जे कार्यकर्ते आहेत मी त्यांची ओळख करणं गरजेचं आहे. या ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव कुर्ले तालुका महाड यांचे पहिले अध्यक्ष आमचे कुर्ल्याचे आमचे मामा आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी सेक्रेटरी आदरणीय डी टी कासारे या ठिकाणी उपस्थित आहे. धर्मपीठावरती प्रेमसिंगजी कासारे संतोषजी कासारे साहेब त्याचबरोबर बौद्धजन सेवा संघ मुंबई हा मुंबई संघाचे मार्गदर्शक पदाधिकारी माझे बंधू देवदासजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून माझी आई देखील या ठिकाणी उपस्थित तिला देखील नतमस्तक होतो आणि करारपत्राला सुरुवात करतो. करारपत्राचं वाचन करत असताना आपण शांततेने लक्ष द्यायचं आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी पंजीकृत क्रमांक आहे 3227 विश्वस्त पंजीकृत क्रमांक आहे 1982 मुंबई. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर. केंद्रीय कार्यालय आहे 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रोड मुंबई नंबर 14. विवाह करपत्रक आहे. ठिकाण आहे साईलीला लॉन अनंत जयंती जवळ
काळातलाव रोड, रामबाग, कल्याण पश्चिम. मुलाची माहिती आहे. कुमार तुषार महादेव मोरे, वय 32, शिक्षण पदवीधर, व्यवसाय नोकरी, स्थानिक पत्ता आहे मुक्काम पोस्ट तळोशी, तालुका महाड, जिल्हा रायगड. त्याचबरोबर त्यांचे साक्षीदार म्हणून राजेंद्र नारायण मोरे, वराचे पालक आहेत महादेव शांताराम मोरे, त्यांची साईन आहे. त्याचबरोबर मी वधूची माहिती सांगतो. वधूची माहिती आहे कुमारी रेणुका बजरंग कासारे, वय वर्ष 30, शिक्षण आहे ग्रॅज्युएट, व्यवसाय नोकरी, स्थानिक पत्ता आहे मुक्काम पोस्ट कुर्ले, तालुका महाड, जिल्हा रायगड. व्यवसाय आहे नोकरी. त्याचबरोबर मुलीकडील साक्षीदार आमच्या मुंबई संघाचे सचिव प्रमोद गंगाधर मोरे, त्यांची साईन आहे. वधू पालक आहे देऊ तुकाराम कासारे, त्यांची देखील स्वाक्षरी आहे. आणि आजचे विधी संकलन करते बौद्धाचार्य आदरणीय संतोष यशवंत सावरकर, त्यांची साईन आहे. त्यांचा सनद नंबर आहे 353. अशा पद्धतीचं हे करारपत्राचं वाचन आपल्या सर्वांनी आपल्या लक्षात असावं. मी अध्यक्षांच्या वतीनं आपल्या सभागृहाच्या वतीनं आजचे बौद्धाचार्य आदरणीय सावरकर गुरुजी यांना मी विनंती करतो की आपण धार्मिक कृतीला सुरुवात करायची. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखंड विश्वाला दुःख मुक्तीचा मध्यम मार्ग देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या कल्याणाकरिता ज्या ज्या महापुरुषांना महामातेनं आपलं आयुष्य समर्पित केलं आहे, अशा या विश्वातील सर्वच महापुरुष आणि महामाता त्यांच्या प्रतिमाना आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून त्या ठिकाणी उपस्थित बौद्धजन सेवा संघ मुंबई या अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे सर्व मान्यवर पदाधिकारी सभासद, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 65 या शाखेचे सर्व मान्यवर पदाधिकारी सभासद. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 65 या शाखेचे ज्येष्ठ सदस्य आयुष्यमान महादेव शांताराम मोरे यांचे सुपुत्र तुषार, तसेच कालकथित बजरंग तुकाराम कासारे यांची कन्या रेणुका या 2 नूतन वधूवरांचा या ठिकाणी सर्वप्रथम साक्षगंध विधी आणि तदनंतर मंगल परिणय असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या विधी संस्काराची जबाबदारी मोरे आणि कासारे परिवारानं माझ्यावर सोपवली असल्या कारणानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रदोषजी जाधव साहेब यांनी या कार्यक्रमास मला अनुमती दिल्यामुळं या ठिकाणी हा विधी संस्काराचा कार्यक्रम मी संपन्न करणार आहे. आणि हा विधी संस्काराचा कार्यक्रम संपन्न करत असताना माझी सगळ्यांना मैत्रीपूर्ण हात जोडून, कधी इथून नाही तर इथून एकच अपेक्षा आहे की आपण फक्त आणि फक्त मला शांततेचं सहकार्य करायचं आहे. ही एकच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती या समितीच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी जाधव साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचेही आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय भीमरावजी कांबळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण हा विधी संपन्न करत असताना मला शांततेचं सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू. बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजानुसार प्रत्येक विधी संस्कार ज्यावेळी आपण संपन्न करतो त्यावेळी नेहमीच आपण आपले जे आदर्श आहेत त्यांना पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करतो. पुष्प हे अनित्यतेचं प्रतीक आहे, दीप हे प्रज्ञेचं प्रतीक आहे, तर अगरबत्ती हे शीलाचं प्रतीक आहे. आणि म्हणून या पारंपरिक अर्पण वस्तू आपण आपल्या आदर्शांना अर्पण करतो. मी या ठिकाणी तुषार आणि रेणुका या दोघांनाही विनंती करतो की आपल्या आदर्शांना पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करायचा आहे.
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 अरे तू फ्रेम मध्ये येतो म्हणून थोडं वाजव. आपल्याला एकदम रोबोटवाली लाईट आहे आपली आलू नाही शकत ना आपण वर्णगंधा गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजे में बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभाभिमोकं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं
लंकाय जम्बुदीपे तिगसपुरवरे नागलोके चतुपे सप्पे बुद्धस्सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सप्तेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सप्पठाने सुपटिठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोषं घोरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्य सुजननेता भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजानर्वरा रक्तस्वजन उद्धारा भगवंत मुसाखरा भक्त काजा सौदार संगडी शस्त्र धरितांकरी कांपला परिउरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उदानिला गतिका भाग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 हिताय सप्पपायण पुरेत्वात् पारमी सप्पा पत्तो संबोधिमुत्तमम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् जयन्तो बोधियामुले सत्यानन्दिवर्धनो एवं तुयं जयो होतु जयसु जयमङ्गलम् सकत्वा बुद्धरतनं औषधं उत्तमं वरं हितं देवमनुसारं बुद्धतेजेन सोथिना न सन्तु पद्मवा सप्पे दुःखा उपशमेन्तु ते सकत्वा धम्मरतनं औषधं उत्तमं वरं परिलाहुपशमनं धम्मतेजेन सोथिना न सन्तु पद्मवा सप्पे भया उपशमेन्तु ते सकत्वा संघटनं औषधं उत्तमं वरं आहुनेयो पाहुनेयो संघटेन सोपिना न सन्तु पद्मवा सप्पे रोगा उपशमेन्तु ते यं केचे रतनं लोके विद्यति विविधा कुतु रतनं बुद्धसमन्नति तस्मात् सोथि भवन्तु ते यं केचे रतनं लोके विद्यति विविधा कुतु रतनं धम्मसमन्नति
तस्मासोऽपि भवन्तु ते यङ्कीति रतनं लोके विद्यते विविधा कुतु रतनं संघसमन्नति तस्मासोऽपि भवन्तु ते नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भूतु ते जयमङ्गलम् नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भूतु ते जयमङ्गलम् नत्ति मे शरणं गयं संन्यासतु माते भवतन्तरायो सुखी दीर्घायुको भव न खन्तं यखन् भूतान पापकः निवारण परितस्सानुभावेन हन्ततु सभ्ये उपतवे यन्तु निमित्तवमङ्गलच्च यो चामनापो सकुनाः सत्तो पापकहो दुःसुपिता कन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यन्तु निमित्तवमङ्गलच्च यो चामनापो सकुनाः सत्तो पापकहो दुःसुपिता कन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु यन्तु निमित्तवमङ्गलच्च यो चामनापो सकुनाः सत्तो पापकहो दुःसुपिता कन्तं संघानुभावेन विनाशमेन्तु। त्या ठिकाणी तुषार आणि रेणुका दोघे परस्परांना कुंकुमतिलक करून पती पत्नी म्हणून निश्चित करणार आहेत। ज्यावेळी दोघे परस्परांना कुंकुमतिलक करतील त्यावेळी कोणीही टाळ्या न वाजवता फक्त साधुकार करून या दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचा आहे। सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते। विनाशाय भव्य निपाण संतिके वन्ते अनुग्रहं कृत्वा परितं भूतमङ्गलं समन्तात् चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवतां सद्धम्म मुनिराजस सुनन्तु सद्गमोक्षदम् धम्मं श्रवणकालो अयं भदन्तां धम्मं श्रवणकालो
धम्मं श्रवण कालो अयं प्रदत्ता हे संता संत चित्ता तिसरण शरणं एतं लोकांतरे वा भूमा भूमा च देवा गुणगण गहना व्यावटा सत्वकाल एते अयं सुदेवा वरकमय रेरुराजे वसंतो संतो संतो सहेतु मुनिवरं वचनं सोतु मग्गा सुमग्गा सप्तेषु चक्रवालेषु यः देवाचि ब्रह्मणो यः अम्मेहि कथं कुर्यात् सर्वसम्पत्ति साधकं सभ्येतं अणुमोदितं समर्पणरता होन्तु आरक्षासु विशेषते शासन सत्तलोकच्च बुद्धि भवतु सत्वरा शासन पित्तलोकच्च देवा रक्षन्तु सत्वरा सन्ति सुखी होन्तु सभ्ये परिवारे यत्नो अनथा सुमना होन्तु सह सभ्ये धियातिनि राजतो वा दूरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदकतो वा पिशाचतो वा काणुकतो वा कनटकतो वा नखान्ततो वा जनपद रोगतो वा असद्धम्मतो वा असंधिततो वा असपुरीसतो वा चण्डहत्ति असमिगुण कुकुर अहिविच्छिका मणिसप्पदिप्पि अच्छतरच्च सुकर महिषं यखं रखं साधिः नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरक्षन्तु भगवान तत्वबुद्ध बौद्धी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष उपस्थित जनसमुदाय आणि लोकाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा सामाजिक आणि वैवाहिक यांच्या नीतिनियमांचे कधी उल्लंघन करणार नाही आयुष्य मानून माझी स्वीकार करतो हे समस्त जगात जाहीर स्वीकार करते
सावतीय विहरती चेतवने अनाथ पिंड कलसे आरामे अथको अयतरा देवता अभिकंठाय रतिया अभिकंठवन्नं केवल कंपं चेतवनं उभासेत्वा पतिरूपदेशवासोत्तपुप्पे ततपुय्यता अत्तसमापणीतीत एतं मङ्गलमुत्तमं बाहुसचसी पच्च विनयोच्च सुशिक्षितो सुभाषिताच्च ये वाचा एतं मङ्गलमुत्तमं माता पितु पठनं पुत्रदायस संगमो अनाकुलाच कमन्ता एतं मङ्गलमुत्तमं दानाच धम्मचर्याच याचकानाच संयमो अनवच्चान्निकम्मानि एतं मङ्गलमुत्तमं आरति विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमं हन्ति च सोवचस्सत्ता समणानच्च तत्सनं कालेन धम्मसाकच्च एतं मङ्गलमुत्तमं पुट्टसलोकधम्मेहि चित्तं एषः न सम्पति अशोकं विरजं हेमं एतं मङ्गलमुत्तमं एतादृशानिकत्वाना सपत्तमपराजिता सभ्ये ततोऽपि गच्छन्ति तं तेष मङ्गलमुत्तमम्। माझ्या पत्नीचा सन्मान करीन मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहीन मी माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवेन मी माझ्या पत्नीला अलंकाराने भूषणाने संतुष्ट ठेवेन घरातील सर्व मंडळी व्यवस्था मी माझ्या परिवाराची सौजन्याने वागेन मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहीन मी माझ्या पतीने मिळविलेल्या धनसंपत्तीचे रक्षण करेन मी घरकामात आळस न करता दक्ष राहीन जय मंगलानी माराती रे कमाभियु जित सबरती घोरं पनालवकमक मथ दयखं खंती सु
गत्वान कट्टमुदरं इव गर्भिणीया चिन्ताय दुष्टवचनं जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि उक्तेत खड्गमतियर्थ सुदारुणन्तं धावन्ति योजनपथ गुलिमालवन्तं येदेऽपि सङ्कतमनो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सचं विहाय मतिसा चक्रवादकेतु वादविरोपितमनम् अत्यन्तभूतं पर्यापतिपचलितो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधं महेन्द्रे भूतेन तेरभुजगेन दमापयन्तो येतोपदेशविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहतेथे भुजगेन सुदर्शहन्तं ब्रह्मा विशुद्धिज्योतिनिधि बकाभिज्ञानं यानागतेन विधिना जेतवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि त्या ठिकाणी जय मंगल अट्टगातीचा आपण शेवट करत आहोत. जय मंगल अट्टगातीचा शेवट झाल्यानंतर आपल्याला सूचित करण्यात येईल त्यावेळी मात्र आपण आपल्या हातातील पुष्प या वधूवरांवर उधळून त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचा आहे. येतापि बुद्ध जयमङ्गल अट्टगाथा यो वाचकोतिनदिने सरते मतन्ति हित्वाणनेकविविधानि चुपद्दवाणि मोखं सुखं
बुद्धानुभावेन सदा थोड़ा मागे कैमरा है हाँ ठीक है भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते इतितं पठितं कुर्यां क्षिप्तमेव समीक्षतु सर्वे कुर्वन्तु चित्तसङ्कल्पं चन्नोपमारसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च तत्तो निप्पाणसम्पत्ति इति नाते समीक्षतु साधु साधु धम्मं नमामि संघं नमामि। नमो बुद्धाय जय भीम। माईक जवळ घे। नमो बुद्धाय जय भीम। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। किया रे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे। समझ के भी ना समझ मैं सकूं सवेरों का मेरे तू सूरज लागे। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया। दिल के नगर में शहर तू बसा ले पिया।
तारा कोई चांद या सितारा कोई गिरे तो उठा लेना। वो सुनी और तेरा चमकीला होगा चांद शर्मीला होगा नथ में लगा लेना। जरा सी सावरी है वो जरा सी बावरी है वो सुरमे की तरह मेरी आँखों में ही रहती है। ओ सजनी रे ओ सजनी रे ओ सजनी रे ओ सजनी रे। तेरी याद सतावे रे ओ सजनी रे ओ सजनी रे ओ सजनी रे ओ सजनी रे। तेरी याद सतावे रे।